अडकला मोत्यात। टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात। टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात। रोज नवी भास तुझी वाढते अंतर श्वासात। टिक वाजते डोक्यात। ये बढ़िया था गुरु। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे परत आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं। तर मित्रांनो, आज पण आपण असा कडक जबरदस्त व्हिडिओ आणलेला, जसं की तुम्ही बघितलाच असेल सुरुवातीला। तर आपला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्र पण। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब पण करून टाकून द्या, अगदी फ्री आहे सबस्क्राईब करणं। मग बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा, जसे की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येऊन जाईल। आणि व्हिडिओमध्ये जेवढेही मटेरियल यूज केलं तर मित्रांनो ते नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक आहे, ती तुम्हाला भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर अगदी फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये भेटून जाईल। टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता, तिथून तुम्ही डाउनलोड पण करून घेऊ शकता ऑल मटेरियल्स। तर मित्रांनो, आपला इंस्टाग्राम आयडीला फॉलो नाही केला असेल तर फॉलो करून घ्या लवकरात लवकर जाऊन। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची आयडी पण आहे, तिथून तुम्ही फॉलो पण करून घ्या। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या इंस्टाग्रामवरती तुम्ही मेसेज करून सांगू शकता, मी रेग्युलर डेलीप्रमाणे आपण रिप्लाय देतच असतो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आपण आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला बनवण्यासाठी सुरुवात करूया। मग आपला लाईट मोशनला ओपन करायचं, मग प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती जायचं। मग अशा प्रकारे काही बीटमार्क दिसेल, त्या बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल, ओपन करायचं बीटमार्कला। अशा प्रकारे काही ग्रुप लेअर वगैरे दिसून जाईल। मग 9.46च्या बीटला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग या डब्यावरती क्लिक करायचं। मग जे काय आपल्या नावाचं फोल्डर आहे त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे फोटोज वगैरे दिसून जातील। मग तुम्हाला अशा प्रकारे कोणतीही फोटो सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। मग सेकंड बीटवरती जायचं, कट करून घ्यायचं, पण पार्ट येऊन जाईल, त्या पार्टला कट करून घ्यायचं आहे। मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, मग फोटो सिलेक्ट करून घ्यायचं। मग सेकंड बीट थर्ड बीटवरती जायचं, कट करून घ्यायचं। अशाच प्रकारे तुम्ही फोटो वगैरे ॲड करून घ्यायचं। चला तर मित्र, मी लवकरात लवकर फोटो वगैरे ॲड करून घेतो। तर ॲड केल्यानंतर मग आपलं सर्वात अगोदर शेक इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅक जायचं आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे काही शेक इफेक्ट दिसून फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचा। मग बॅक जायचं आहे, बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। मग जितके काय अशा प्रकारे सिंगल बीट, जसं की इथे डबल बीट दिसत आहे, असं इथे डबल बीट दिसत आहे, इथे सिंगल बीट दिसत आहे। जितके काय सिंगल बीटचेच फोटो आहेत त्या सिंगल बीटच्याच फोटोना इफेक्ट ॲड करायचा आहे। इफेक्ट ॲड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही पण ॲड करून घ्या। जितके पूर्ण सिंगल बीटच्याच फोटोना हा एक इफेक्ट ॲड करायचा। जसं इफेक्ट ॲड करण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण जितके काही इफेक्ट सिंगल बीटचे फोटो आहे तितक्यांना हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्या। चला तर मित्रांनो, मी लवकरात लवकर पेस्ट करून घेतो। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ लाईक केला तर लाईक करून घ्या, कमेंट नाही केलं तर कमेंट पण करून घ्या। जर तुम्हाला व्हिडिओ जर जास्तच काही आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून टाकून द्या। ओके, तर मित्रांनो, मी अशा प्रकारे पूर्ण फोटोंना हाच एक इफेक्ट्स ॲड करून घेतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ॲड केल्यानंतर मग बॅक जायचं आहे। मग इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। मग तुम्हाला अशा प्रकारे काही इफेक्ट्स वगैरे दिसून जातील। मग खालच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं आहे, बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे काही डबल बीट दिसत असेल, डबल बीटच्याच फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आपला फोटोवरती क्लिक करायचं। मग या लेअर ह्यावरती क्लिक करायचं, या ऑप्शनवरती यावरती क्लिक करून मग डुप्लिकेटचं ऑप्शन आहे, डुप्लिकेट करून घ्यायचा, फोटोला डुप्लिकेट करून घ्यायचा आहे। मग तुम्हाला सर्वात अगोदर समजा फोटोला डुप्लिकेट करून घ्यायचं, जसं की मी आता करून घेतलेला आहे। मग इथे पण एक फोटो आहे, या लेअरवर ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे तुम्ही जितके काय असे फोटो आहेत डबल बीटचे ते सर्व फोटोंना हाच
हाच अशा प्रकारेच करून घ्यायचा. मग आपला खालच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. मग जितके काय डबल बीटचे आणि डबल फोटो आहेत त्या खालच्या फोटोनं हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा. चला तर मित्रांनो मी पेस्ट करून घेतो. मग बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर मग शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचा आहे. मग वरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचा. मग बॅक जायचं आहे, बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं आहे. मग ओपन केल्यानंतर मग आणखीन आपण डबल बीटचे फोटो आहेत ना, अशा प्रकारे डबल बीटच्या फोटोवरती जायचं. फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. मग जसं की अशा प्रकारे होऊन जाईल. मग या फोटोवरती क्लिक करायचं, बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करून स्टॉक ऑन करून ठेवायचं. ऑन केल्यानंतर मग आपल्या व्हाईटवरती जायचं आहे. अशा प्रकारे व्हाईट करून घ्यायचं. मग 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन हे शॅडोला पण ऑन करून घ्यायचं. मग अशा प्रकारे कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला कोणताही कलर ॲड करून घ्यायचा. जसं की मला व्हाईट पण आवडते आणि हे पण आवडते, हे पण अशा प्रकारे करून घ्यायचं जसं की आपला चांगले दिसेल ते. मग आणखीन अशा प्रकारे याचं वरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. त्याचे स्टॉक ऑन करायचं. मग 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून शॅडो ऑन करायचं. मग आपल्या आवडीची कोणती पण कलर ॲड करून घ्यायचं. जसं की मला रेड पण आवडते, खूपच चांगला आहे रेड पण. तुमच्या मर्जीने तुम्ही ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर अशाच प्रकारे तुम्ही पण ॲड करून घ्या. चला तर मित्रांनो मी लवकरात लवकर ॲड करून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला बनवून व्हिडिओ रेडी झालेला आहे. मग आपला बॉर्डर पिन जे ॲड करण्यासाठी मग फर्स्टला जायचं आहे. अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं. मग अशा प्रकारे ह्याच्यावर डब्यावरती क्लिक करायचं. मग आपला बॉर्डर पेन म्हणून दिलेलं आहे मी. अशा प्रकारे काय बॉर्डर पेन जे आहे त्या बॉर्डर पेनवरती सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं. मग लास्टला जाऊन अशा प्रकारे बॉर्डर पेनला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. मग एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.